नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गावरान जे हरभरे असतात त्याची भाजी करूया। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे वाटण करायची जरूरत नाही। त्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे, पाव चम्मच मोहरी घातलेली आहे, अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे, एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चिरून मोठा, तो कट केलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक मोठ्या आकाराचा मस्त टमाटर घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घालूया आणि अद्रक लसूणची पेस्ट घालूया 1 चम्मच आणि मस्त 1 ते 2 मिनटं परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, त्यामुळे आलू आपला टमाटर आणि कांदा लवकर शिजतो। मग कांदा टमाटर शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मस्त सांबार टाकूया आणि इतर मसाले टाकूया। त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। आता 2 ते 3 मिनटं मसाला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। जोपर्यंत आपला टमाटर एकदम सॉफ्ट नाही होऊन जात तोपर्यंत आपण छान मस्त परतून घेऊया। बघा छान तर मसाला मस्त परतलेला आहे। आता मसाला परतल्यानंतर त्यामध्ये मी जे चणे आहेत ते मस्त उकडून घेतलेले आहे मीठ घालून 10 मिनटं एका गंजामध्ये। तुम्ही कुकरमध्ये 1 शिट्टीसुद्धा घालून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीने चणे मी उकडून घेतलेले आहे। आता संपूर्ण चणे आपण घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घेऊया। त्यामुळे ते चण्यालासुद्धा मसाला लागेल आणि आपले ते चण्याची जी भाजी आहे ना ती मस्त लागेल, एकदम झणझणीत आपली अशी चण्याची भाजी तयार होईल। बघा आता चण्याची भाजी तयार झालेली आहे। त्यामध्ये आपले चणे जे आहेत ते उकडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त भाजी शिजवण्याची गरज नाही। त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया। आता ते चण्याचे उकडलेले जे पाणी होतं मी तेच पाणी घातलेलं आहे। जर आवश्यकता वाटली त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी कमी जास्त करू शकता आपल्या आवडीप्रमाणे। बघा आता मस्त रस्सा आपला झणझणीत झालेला आहे मस्त। आता मस्त भाजी आपण शिजायला ठेवूया। आता बघा काळं मीठ घातलं त्यामध्ये आणखी या भाजीची चव वाढते। मी थोडंसं काळं मीठ घालते त्यामध्ये आणि फिरून घेऊया आणि थोडासा वरून फिरून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपली भाजी मस्त तयार झालेली आहे। आता वरून थोडंसं मी तेल घालते, त्यामुळे भाजीचा जो तिखटपणा आहे तो कमी होऊन जातो आणि मंद आचेवर 10 मिनटं भाजी मस्त शिजायला ठेवा। बघा आपले झणझणीत मस्त गावरान चण्याची भाजी आपली तयार आहे। रेसिपी आवडली